कचरेवाडीच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचा, या वस्तीला एक नव्यानं वैभव मिळवून देणारा असा कार्यक्रम, की ज्या कार्यक्रमामध्ये या कचरेवाडीच्या जिल्हा परिषद शाळेच्या सुंदर अशा इमारतीत सगळ्यात पहिला ज्यांनी ही इमारत बांधली, ज्यांनी मेहनत घेतली, गावकरी असतील, इथले युवक असतील आणि इथला कॉन्ट्रॅक्टर असेल, पण गावचेच नागरिक आहेत, ते गावचेच कार्यकर्ते पण आहेत, या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि मला खऱ्या अर्थाने आनंद आज आहे की शाळेच्या इमारतीसाठी 30 लाख रुपयाचा निधी दिला. पण अनेकदा आपण निधी देतो, दिलेल्या निधीचा उपयोग कसा झाला, दिलेल्या निधीतनं जो उद्देश होता तो साध्य झाला का, हा सगळ्यात महत्वाचा विषय असतो. पण आज आपण या इमारतीकडे पाहिलं तर माझं तर म्हणणं आहे, पण इथे काळी बाहुली बांधून टाका. एक सुंदर अशी शाळा, गमतीचा विषय सोडा, पण एवढी सुंदर शाळा आज गावकऱ्यांनी बांधलेली आहे. जवळजवळ 26 लोकांनी जमीन दिली. जेव्हा गाव योगदान देतं, आपण नागरिक योगदान देतात, तेव्हा खऱ्या अर्थानं अशा पद्धतीची कामं उभी राहतात. मी आमदार आहे, शाळेच्या खोल्याला पैसे देणं, कंपाऊंडला पैसे देणं, रस्ता देणं, बाकीच्या सगळ्या गोष्टी देणं, हे माझं कर्तव्य आहे. आणि या कर्तव्याच्या भावनेतून आपण या सगळ्या गोष्टी करत असतो. परंतु जेव्हा एखादं काम आपण मंजूर करतो आणि ते काम तेवढ्या क्वालिटीचं, तेवढं चांगलं, सर्वोत्तम होतं, तेव्हा त्याच्यातनं मिळालेला जो आनंद असतो तो आणखीन मोठा असतो. तो आनंद आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मिळाला, याचं मनापासून आपल्या सगळ्यांचं मनापासून कौतुक आहे, मनापासून आपल्या सगळ्यांचे आभार आहे. गेल्या काही दिवसापासून आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मला राज्याचा ग्रामविकास खात्याचा मंत्री म्हणून काम करायची संधी मिळाली. मला आठवतं की पहिल्यांदा मी जेव्हा विधानसभेला उभा राहिलो, त्या कचरेवाडीला आलो होतो, लोकांना आशीर्वाद मागितले होते. बऱ्याचशाच लोकांनी आशीर्वाद काही वेळ मला दिले. आज सांगायला माझ्याकडे खूप आहे, पण तेव्हा सांगण्यासारखं माझ्याकडे काहीच नव्हतं. गोंदवल्यात आलो, लोकांना विनंती केली की मला माझ्या तालुक्यात पाणी आणायचंय, दुष्काळ हटवायचा आहे, तुम्ही सगळ्यांनी मला आशीर्वाद द्या, तुम्ही सगळ्यांनी मला माझ्या पाठीशी उभं राहा. अनेक लोकांनी टिंगल केली. अनेक लोकांना वाटलं की प्रत्येक निवडणूक आली की कोणतरी नवा गडी येतो, नवा गडी आला की आश्वासन देतो, पाणी देतो म्हणतो, रस्ता देतो म्हणतो, सगळं देतो म्हणून सांगतो, आणि निवडणूक झाली की पुन्हा तो गडी गायब होतो, पुन्हा काही दिसत नाही. आणि हे पण असंच घडेल अशा पद्धतीची भावना काही लोकांची होती. काही लोकांनी तसं सांगितलं, पण आपण सगळ्यांनी तसं, बऱ्याचशाच लोकांनी, बहुतांश लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला. आणि आपण बघतो की बघता बघता मी एकदा निवडून आलो, दुसऱ्यांदा निवडून आलो, तिसऱ्यांदा निवडून आलो, चौथ्यांदा निवडून आलो, आणि या तालुक्यातले सगळे विक्रम मोडले. अनेक लोक सांगत होते की 2 वेळा निवडून आल्या, तिसऱ्या वेळी कधीच होत नाही, निवडून येत नाही, असंही सांगायचा काही लोकांनी प्रयत्न केला. पण मी त्यावेळी झालं, दुसऱ्या वेळी, तिसऱ्या वेळी आलो, चौथ्या वेळी पण आलो. पण निवडून येत असताना खूप मोठी जबाबदारी लोकांनी माझ्यावर टाकली होती. आपल्या या भागाला दुष्काळी माती म्हणून कलंक लागलेला होता. आपणही सगळे मागासलेलीच माणसं होतो. पाहुणे गावळे सुद्धा आपल्याकडे बघताना का वेगळ्या नजरेने बघायची, दुष्काळातले आहेत, मागासलेले आहेत, पोरगी कशी द्यायची, आपली पोरगी घेऊन जायची, पण इथं पोरगी देताना विचार व्हायचाच. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आपण सगळ्यांनी हा भाग अनुभवला.
आणि आज आपण सगळेजण बघतोय की वेगानं परिस्थिती बदलली. आमच्या मातीला लागलेला दुष्काळी माती हा कलंक आता आज पुसला गेलाय. काही भागामध्ये अजूनही आहे, पण या भागातनं ते दुष्काळी म्हणून आपला कलंक पुसला गेला. या भागाचा विकास होतोय, शेतकरी संपन्न होतोय. बघता बघता शेतकऱ्यांची घरं बदलत आहेत. आज चांगली घरं शेतकरी बांधतायत. म्हणजे शेतकऱ्याच्या जीवनामध्ये संपन्नता येते. 100% लोकांच्या येते का मी म्हणणार नाही, परंतु एक चांगलं जीवन जगण्यासारखं शेती आज आमची लोक करू शकतात. त्याला पाणी मिळतंय याचा खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांना आनंद आहे. मगाशी विष्णुपंत आपलं श्रीकृष्ण कट्टे म्हणजे पिंटूनी मगाशी बोलताना सांगितलं की भाऊ हा पिवळा दिसणारा किंवा मारा नसणारा पट्टा हिरवागार दिसतोय, याच्या मागे खूप मोठी तपश्चर्या आहे, खूप मोठी मेहनत आहे. ती माझी एकट्याची नाही, आपल्या सगळ्यांची पण आहे. आपणही कधी कधी अनेक प्रयोग केले की हा तर पाणी देईल, तो तर पाणी देईल, ह्याच्या मागे गेल्यावर तर जमेल, त्याच्या मागे गेल्यावर तर जमेल. पण सगळ्यांच्या मागे जाऊन जाऊन आपण शेवटी असा एक वेळ आली, किंबहुना आपण म्हणतो ना नियतीच्या मनामध्ये असतं, किंबहुना जे ज्याच्या हातून लिहिलेलं असतं ते घडायला ती वेळ यायला लागते. जसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या हस्ते स्वराज्याचं तोरण बांधायचं होतं. ते स्वराज्य महाराजांच्याच कष्टातनं उभं राहायचं होतं, ते महाराजांच्या प्रयत्नातनं उभं राहायचं होतं. तेव्हा शिवाजी महाराजांचा जन्म झाला. आणि तेव्हा जेव्हा या मानच्या कटावच्या मातीला पाणी पाहिजे होतं, तेव्हा अनेकांना संधी दिली, या मातीनं लोकांनी संधी दिली. परंतु ते पाणी जयकुमार गोरेच्या हातूनच यायचं होतं. ही परिस्थिती घडायची होती म्हणून खऱ्या अर्थाने हे सगळं घडून आलं. आणि आज एक इतिहास निर्माण झाला. आपण सगळेजण पाहतो, पाणी आलं, या भागाचा दुष्काळ संपतोय, या भागात विकासाची कामं होत आहेत, आता चांगले रस्ते होत आहेत. हे आता आपण MIDCची कामं आता चालू करतोय, चांगली MIDC उभी राहील, चांगल्या शाळा उभ्या राहत आहेत. त्यामुळे वेगानं परिस्थिती बदलते. पण आजही आपण बघतो की अनेक भागामध्ये पाण्याची आवश्यकता आहे. पण तुम्ही परवा एक पोस्ट बघितली आणि ती पोस्ट बघितल्यानंतर सुरुवातीला मला हसू पण आलं आणि काही अंशी वाईट पण वाटलं. एक आपल्या तालुक्यातले काही महाभाग होते आणि ते असा कोरडाच रस्ता होता आणि रस्त्याने चालले होते आणि असे शूटिंग करत होते. बघा बघा पाणी आले, बघा बघा पाणी आले, हे पॅन्ट वर घे, एक काय चड्डी वर घे, काय काय म्हणत होते ते सगळे. हे पाणी शोधत होते, कुठं आहे पाणी, मानकटावमध्ये एवढं पाणी आले, अशा पद्धतीच्या काही पोस्ट रील तयार करत होते. म्हणजे या मातीतल्या असे काय महाभाग इथं जन्माला आलेले आहेत की या मातीबद्दल मान अभिमान तर नाहीच नाही, पण या मातीला बदनाम करण्याची एकही संधी सोडत नाही. इथल्या जनतेला बदनाम करायची, इथल्या मातीला बदनाम करायची, तालुक्याला बदनाम करायची एकही गोष्ट सोडत नाही. आता ज्या भागात पाणी आलंच नाही, बरोबर ना, त्या भागात जाऊन शूटिंग घ्यायचं, किंवा आता इथं आला, आता इथे दिसतंय का पाणी तुम्हाला, कुठं आहे पाणी, बघा बघा, माणसा तो गडी म्हणतोय पाणी आलंय, कुठं आहे पाणी, अशाही काही पोस्ट होतात. आणि त्या पोस्ट मधनं आणखीन काम करायची ऊर्जा मिळते. दोष त्यांचा नाही, दोष त्यांचा नाही आहे, दोष परमेश्वराचा आहे की परमेश्वरानं अशी प्रवृत्ती निर्माण केली आणि अशा प्रवृत्तीला जन्म दिला. दोष तिचा आहे. झालेलं कौतुक तर केलं पाहिजे. कधी एखादा इकडं आला नाही, अनेक जण बघितलं मी, म्हणजे मानदेश पर्यंतपासून अनेक लोक आहेत, कुठं आहे पाणी म्हणून जातो, दुष्काळ दाखवतो, आणि एकदा इथे येऊन हेही दाखवलं बघा कसा ऊस आलाय, कसा पाणी आलंय. या जवळजवळ तालुक्यातल्या 50% भागात ऊस लागलाय ना, आज आहे ना, 50% भागात ऊस आहे, पाणी आहे, तिथे दाखवलं पाहिजे कधीतरी येऊन.
तिथं कधीतरी चर्चा केली पाहिजे. त्याही भागात पाणी देणारच आहे, आलेच पाणी, काम चालू आहे. काम चालू आहे याची बातमी कधी लावायची इच्छा नाही होत आहे की इथं पाईप आली, इथं पाईप पुरली, इथं पाईप टाकली, इथून पाईपलाईन चालले, ही दाखवायची दानच नाही कधी कुणाची. पण इथं या सगळ्या गोष्टी सांगायचा प्रयत्न येतो. पण ही सगळी माणसं पण कायम तोंडावर पडली. मागं तर म्हणली ती मी खाली पाणी नेलं 32 गावाला, तेव्हा म्हणजे ते पाणी मसवाडाला नेलं, MIDCला चाललंय ते पाणी, तुमचं शेतकऱ्यांचं नाही. आता तेच गडी सगळ्यात पहिल्यांदा येतात, आमच्या इथं एक वाल द्या ना काढून, आमच्या इथं एक वाल काढून द्या ना आमच्या इथं. आता त्या 32 गावात पाणी चालू आहे. आता सगळीकडे दुष्काळ आहे, बरोबर, आपल्याकडे पाऊस पडला नाही, काही नाही. आंधळी धरण फुल आहे. आंधळी धरणातलं जे पाणी आपण त्या 32 गावांना सोडतोय, त्या गावात सगळ्या गावागावात आता पाणी सोडतोय, आपल्याला चालू आहे पाणी. आता इकडे चालू आहे ना आपल्याकडे. एकही इथला म्हणजे या माईचा सुपुत्र एकही आला नाही आणि त्या पाण्यावर गेला नाही, त्या कॅनलवर, की दुष्काळ चालू असताना सुद्धा या मानखटावच्या मातीमध्ये एकही रुपया लाईट बिल न भरता पाणी वाहते. ती सांगायची दानच नाही झाली कुणाची, ती कोणाची दानच नाही झाली कुणाची. अशा पद्धतीच्या प्रवृत्ती आज या 100% चांगली माणसं तर कधीच मिळणार नाही, तो विषय नाही. पण एक लक्षात घ्या की यातनं बदनामी आपल्या मातीची होती, आपली होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं केलं तेव्हा सगळेच महाराजांना चांगले म्हणले नाहीत, तेव्हाही सुर्याजीराव होतेच. महाराजांच्या चांगल्या कर्तृत्वावर सुद्धा बोट ठेवण्याचं काम त्याही वेळी केलं लोकांनी, त्यांना त्रास द्यायचं काम केलं. किंबहुना मला तर वाटतं की महाराजांना सगळ्यात जास्त त्रास आपल्याच लोकांनी दिला, काहीच नाही दिला. पण ही परिस्थिती आहे. त्यामुळं आज आपल्या सगळ्यांना मला सांगताना आनंद एवढा होतो की मला आनंद आहे, कोण काय म्हणते याचं नाही, पण मला आनंद याचा आहे की या मातीचा मी सुपुत्र आहे, या मातीत मला जन्माला आलो आणि या मातीचं दुःख हलकं करण्यासाठी माझं जीवन मी खर्ची करतोय. मला काम करता येते या मातीचं दुःख हलकं करायला, याचा मला मनापासून आनंद आहे. मला अभिमान वाटतो मी मानखटावच्या मातीतला आहे सांगायला. मी कुठेही जाऊ दे, मी सांगतो मी मानखटावच्या मातीतला आहे, दुष्काळी भागातला आहे. पण आज दुष्काळ मुक्तीकडे चाललोय आम्ही दुष्काळ हटवून दाखवतोय. आम्ही आमचा मानखटाव समृद्ध करून दाखवतोय. ज्या तालुक्यात ऊसाचं कांड पिकत नव्हतं त्या तालुक्यात त्या मतदारसंघात 5-5 साखर कारखाने उभे राहत आहेत. 5 कारखान्याला पुरेल एवढा ऊस इथनं जातोय. ही परिस्थिती आमच्या भागात आज निर्माण झाली. हा बदल आहे ना का नाही? हा बदल आहे, म्हणून हा बदल होतोय, आपण हे सगळेजण अनुभवतोय. तेव्हा आपण बघितलं या भागामध्ये जात असताना, काल तर बघितलं मी मसवडमध्ये एक उपोषणाकडे बसला होता. हे मला कौतुक वाटतं या लोकांचं. एकाच मसवडमध्ये उपोषणाला बसला. उपोषण काय तर म्हणे 89 कोटी रुपयाची एक पाणी योजना झालेली आहे, ते पाणी योजनेची श्वेतपत्रिका काढा. मला उपोषणा का बसलं हे कळालंच नाही, कोणच सुटलं नाही मला. पण नंतर मला कळालं की श्वेतपत्रिका काढा. म्हणलं ठीक आहे, श्वेतपत्रिका कधी काढतात माहिती आहे? ते काम पूर्ण झाल्यावर त्याचं जर वाटलं का श्वेतपत्रिका काढायला, चौकशी करायची, करायला हरकत नाही. ते कामच पूर्ण नाही झालं, अजून काम चालू आहे. पण श्वेतपत्रिका म्हणजे पांढरी पत्रिका, पांढरी म्हणजे स्वच्छ पत्रिका. पण स्वच्छ पत्रिका कोणी काढायला सांगायची असती? अस्वच्छ माणसानं. स्वच्छ पत्रिका काढायला सांगितले पाहिजे, पण कोणी स्वच्छ माणसाने सांगितलं पाहिजे ना. उपोषण कोणाकडून सुटलं माहितीये का तुम्हाला? एका चोराचं उपोषण दुसऱ्या चोराकडून सुटलं. म्हणजे एका ब्लॅकमेलरचं उपोषण सोडायला दुसरा ब्लॅकमेलर आला. उपोषण का? तर ते कॉन्ट्रॅक्टर कडून माल पाहिजे. असली सगळी व्यवस्था आहे आपल्याकडे, काय अडचण नाही. पण या सगळ्या व्यवस्थेचा विषय एवढाच आहे मला की आपण सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. आपण आपल्या गावाचं नाव, आपलं नाव, आपल्या मातीचं नाव खराब होईल असं आपल्या हातून काय झालं, चुकल तिथं सोडू नका. म्हणजे जयकुमार बरे असला तरी सोडू नका, सोडलाच नाही पाहिजे. चुकीच्या कामात कुणालाच सोडलं नाही पाहिजे. पण जिथं चांगलं होतं तिथं चांगलं म्हणायची जाणीव ठेवा. मताचा विषय नाही, मत कुणालाही द्या,
मत लोकशाही दिलेला अधिकार आहे, तो काय कोणी कुणाला बांधून ठेवून होत नाही. मत कुणालाही द्या, पण झालेलं चांगलं काम आहे त्या चांगल्या कामाचं कौतुक करा. आज शाळा आहे, शाळा बांधून झाली ना, चांगलं कौतुक करा. हळूच कोण म्हणणार त्याला काय कॉन्ट्रॅक्टरने माल मिळतोय मी बांधलं म्हणून काय केलं, शासनात तर पैसे आहेत. खरं ना, बऱ्याचदा म्हणतात आमदार काय खिशातलं देतो, गडी हेच म्हणतात आमच्यातलं, कधी म्हणतात आमदार काय खिशातलं देतोय. खिशातलं मी पण देत नाही, तू पण देत नाही, पण तुमचा आमदार होतो तेव्हा कुठे गेलत पैसे, कुठे गेलत पाणी, कुठे गेलत रस्ते, कुठे गेलती शाळा. बरोबर ना, मी कुठे म्हणतोय का मी खिशातलं देतो, खिशातलं कोणीच देत नाही. बरोबर ना, खिशातलं कोणीच देत नाही. पण जेव्हा जेव्हा घरामध्ये कर्तृत्ववान पुरुष जन्माला येतो, कर्तृत्ववान मुलगा जन्माला येतो, घराची परिस्थिती बदलते घराची परिस्थिती. आपण बघा, त्यामुळं ही सगळी परिस्थिती आता वेगानं बदलते, याचा मनापासून आनंद आहे. आज आपण बघतो या भागात काम करत असताना सुद्धा इथल्या भागाची सगळी परिस्थिती वेगानं बदलत असताना आज शाळेचं रूप बदलण्याचा आनंद आहे. त्यामुळं आज BDO साहेब आपलं मनापासून कौतुक आहे. आणि माझे सगळ्यांना आपल्याला सांगणं आहे, मानखटावच्या मातीला कधी नव्हतं एवढं राजकीय ताकद आज मिळालेली आहे. कधीच नाही आमच्या मातीला ताकद मिळाली, कुणी आमचा सन्मान केला नाही. आमदाराचा सुद्धा आपल्या कधी सन्मान होत नव्हता. आमदार झाले तो कायद्याचा प्रक्रियेचा भाग, त्या आमदारालाही कधी किंमत नव्हती. आज कधी नवी एवढी सगळी राजकीय ताकद आज या मानखटावच्या मातीला मिळाली. या ताकदीचा वापर आपण करून घ्या. कदाचित उद्या मी असेन नसेन वेगळा विषय आहे. राजकारण कधी कुणासाठी चिरकाल कुणासाठीच नाही, माझ्यासाठी नाही, कुणासाठीच नाही. परंतु जेव्हा आपल्याकडे ही ताकद निर्माण झाली तेव्हा त्या ताकदीचा उपयोग या मातीच्या सन्मानासाठी, विकासासाठी, इथल्या प्रश्न सोडवण्यासाठी झाला पाहिजे. या दृष्टिकोनातून प्रयत्न करा. इथं ज्या ज्या व्यवस्था आपण उभ्या करतो त्या सर्वोत्तम झाल्या पाहिजे, त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे. ते प्रयत्न आपण करा. मगाशी सभापती मोदयांनी सांगितलं की भाऊ कंपाऊंड बांधून द्या, भाऊ काय आपलं शौचालय बांधून द्या, डिजिटल शाळा करून द्या, आणि पंचायत समितीनं काय करा. भाऊनी शाळा पण बांधून द्या, भाऊनी शौचालय पण बांधून द्या, भाऊनी कंपाऊंड पण बांधून द्या, भाऊनी डिजिटल शाळा पण करून द्या. असं काहीच नाही. सभापती महोदय, लोक आंब्याच्या झाडाला दगड मारतात, तेव्हा त्यांना माहिती आहे की जयकुमार गोरेच देऊ शकतो, दुसरा काहीच कोणीच देऊ शकत नाही. काळजी करू नका. आज तुमच्याही गावाला पाणी द्यायचा आदेश दिलाय, काळजी करू नका. बनगरवाडीला पाणी देतोय. तुम्ही कितीही म्हणला, कितीही माझ्यावर टीका केली तरी सुद्धा बनगरवाडीला पाणी देणार तो माझा अधिकार आहे आणि माझं कर्तव्य पण आहे. तेव्हा तिथं बनगरवाडीलाही पाणी देणार आहे, काळजी नका करू. पण यावेळी शेवटचं पाणी आहे, जे पाणी आपण उरमोडीचं देतो. पुढच्या वेळीपासून तुमच्या बनगरवाडीच्या हक्काचं तुमचं पाणी, जे पाणी आपल्या टेंबूतनं मिळणार आहे ते पाणी पुढच्या वर्षी देणार आहे. तर तिथे काही अडचण येणार नाही. या भागात जिथं जिथं पाणी पोचत नाही त्या त्या भागात सुद्धा पाणी आपल्याला द्यायला लागेल. त्यामुळे एक काल मी या 2-3 दिवसात मला जरा जास्तीच बिल बघायला मिळाल्या. एक गाडी गेलता बनगरवाडीत, एक घेतलं होतं मुलाखत, कोणाचं घेत होता, माझाच कार्यकर्ता होता कोणतरी. पण तो खरंच सांगत होता की तो पाणी आम्हाला भावच दिलं बरं का, तरी तो उलटा म्हणत होता नव पण निसर्गाचं कसं काय तुम्हाला वाटतंय. आता तर त्या विचाराला निसर्गाचं काही कळत असतं तर मग ह्याचा दांडा पुढे लावून दिला असता का त्याने. पण या सगळ्या गोष्टी एक आहे की अलीकडच्या कालखंडात ही बदललेली परिस्थिती आहे. याच्यामध्ये जनता जागरूक होते याचा आनंद आहे, पत्रकारिताही जागृत होते याचा आनंद आहे, लोकही जागृत होता याचा आनंद आहे. पण ती पत्रकारिता जनमानसाच्या हिताची असावी. बरोबर ना, त्या पत्रकारितेचे अर्थ वेगळे नसावेत, एवढंच या ठिकाणी सांगतो. पुन्हा एकदा आपण सगळेजण या ठिकाणी पंत आपण एवढा मोठा कार्यक्रम घेतला, तब्येत बरी नसताना. पण मला काय तुमची भीती वाटते सगळ्याच कार्यकर्त्यांची. काय आता काल रात्री आले नाही, थांबायला लागते भाऊ, आम्हाला माहित नाही, कार्यक्रम मोठा घेतलाय आणि खरंच मोठा कार्यक्रम आहे. मला थांबल्याचा आनंद आहे. खूप चांगला कार्यक्रम या निमित्तानं आपण घेतला. तब्येत बरी असणार नसणं हा विषय नाही, तब्येत सुटी
बॉडी काय मशीन नसते. असा काय मला फार वेगळा काही विषय नव्हता, पण थोडंसं बॉडीमध्ये इन्फेक्शन आहे, ते इन्फेक्शन संपायच्या आत पुन्हा कामाला लागलं की ते पुन्हा कंटिन्यू राहते, एवढंच, बाकी काही विषय नाही. त्यामुळं व्हायरल इन्फेक्शन आहे, फार मोठा काय अगदी मी आजारी असल्याचं फार महाराष्ट्रात चर्चा होते लगेच. पण असा काही फार मोठा आजार विजारी काय असा विषय नाही. पण बॉडीत व्हायरल इन्फेक्शन असलं, ताप कमी व्हायच्या पुन्हा कामाला लागलं की पुन्हा कंटिन्यू राहतो, एवढाच विषय आहे. पण तुमच्या आग्रहावर पुढं ताप महत्वाचा नाही. त्यामुळं आपल्या सगळ्यांनी सोबत आज येता आलं, बऱ्याच दिवसांनी आपल्या सगळ्यांशी बोलता आलं, कार्यक्रम घेता आला, याचा आनंद आहे. आज मलाही काम करताना पण आनंद होतो की आज मानखटावचा आमदार आज राज्याचा ग्रामविकास खात्याचा मंत्री म्हणून काम करतोय. राज्यामध्ये काम करत असताना आज मानखटावचं नाव सन्मानानं घेतलं जातं. सोलापूरचा पालकमंत्री म्हणून सुद्धा काम करण्याची संधी मिळाली. आणि खास करून पंढरपूर आपल्याला माहिती आहे, इथं बरेचसेच वारकरी आहेत आणि आपल्या गोंदवलेकर महाराजांची दिंडी जाते. त्यामुळं आपल्या तालुक्याच्या आमदारानं वारकऱ्यांची केलेली सेवा याचे तुम्ही साक्षीदार आहे. त्यातून मिळालेला आशीर्वाद आहे. म्हणजे याच्यापेक्षा मी सांगितलं की मी काम करत असताना मंत्रीपद मिळाल्यावर जो आनंद असतो किंवा जे सगळं मिळतं त्याच्याही पेक्षा अधिकचा आनंद कधी मिळतो जेव्हा आपण लाखो वारकऱ्यांची सेवा करतो. तो आनंद असतो, तो वेगळा आनंद असतो. त्याच्यातला जो सुख असतं, त्यातलं जे आपल्याला मिळालेला आनंद असतो तो वेगळा असतो. तोही यावेळी मला करण्याचा योग आला, त्याचाही आनंद आहे. पुन्हा एकदा आपण सगळेजण या ठिकाणी आलात, खास करून माता भगिनी इथं मोठ्या संख्येने आल्यात. खूप दिवसांनी आपल्याशी बोलायचा योग आला. आपल्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. आणि खूप चांगली शाळा या ठिकाणी बनलेली आहे. BDO साहेब, बाकीच्याही शाळेत व्यवस्था द्या, शिक्षक द्या. आता मी शिक्षकांची खूप मोठी भरती केलेली आहे. जवळजवळ 13,000 शिक्षक, त्यांची भरती या महिन्यात आता कंप्लीट होते. तर 13,000 शिक्षक जेव्हा भरती होईल तेव्हा कुठल्याही शाळेमध्ये शिक्षक कमी राहील अशी कुठल्याही परिस्थिती राहणार नाही. त्यामुळे त्या सगळ्या शाळा डिजिटल करणं, शाळेत बाकीच्या गोष्टी लागणं, पायाभूत सुविधा देणं, यासाठी खूप ताकदीनं आपण प्रयत्न करतोय. खास करून माझ्या 2 जिल्ह्यासाठी, म्हणजे मी सातारचा आहे, मी सातारचा आहे, सातारा जिल्ह्यातला आहे. मी यावर्षी जिल्हा परिषदेमध्ये शाळा दुरुस्तीच्या कार्यक्रमावर 25 कोटी रुपये ठेवण्याच्या सूचना सातारा जिल्हा परिषदेला दिलेल्या आहेत. सुदैवानं सत्ता आहे, सुदैवानं ग्रामविकास खात्याचा मंत्री पण आहे, सुदैवानं पैसे पण आहेत. 25 कोटी रुपये निधी तर सदस्याला वाटून गेले असते, संपले असता, पण 25 कोटी रुपयाचा निधी शाळेसाठी ठेवला आहे. आणि तेवढाच 25 कोटी रुपयाचा निधी मी सोलापूर जिल्हा परिषदेतनं शाळेसाठीच ठेवला आहे. आणि अधिकचा निधी मी DPDCतनं शाळेला देऊन प्रत्येक शाळा कशी सर्वोत्तम होईल याच्यासाठी आपण प्रयत्न वितरण करण्याचा निर्णय घेतलाय. हा 2 जिल्ह्यापुरता विषय झाला. राज्यभराच्या शाळा चांगल्या करण्यासाठी आपण भविष्यात प्रयत्न करू सांगतो. पिंटू दादांनी पुन्हा हा नाही, हे जिल्हा परिषदेच्या माझं भाषणच वेगळ्या ह्याच्यावर गेलं तेव्हा विकास मुद्दे आलं नाही. असं आता वॉल कंपाऊंड मंजूर आहे या शाळेचं, या शाळेला वॉल कंपाऊंड आपण देतोय. आणि खास करून आपल्या सगळ्यांना माहिती आहे, मी ग्रामविकास खात्याचा मंत्री झालो आणि आपण सगळे गावाले, आपल्याला माहिती आहे जेव्हा कधी गावात बैठक व्हायची तेव्हा बैठकीत घरकुलात माझं नाव आलं नाही एवढाच एक विषय असायचा. 1 वर्षापूर्वी गावातली मंजूर सगळी घरकुलं एका वेळी यादीत असलेली यादी, घरकुलाची यादी एका वेळी आपण मंजूर केली. किती झाली मंजूर आता? मागच्या वेळी एका वेळी 102 घरकुलं गावात मंजूर झाली. त्याची कामं मला वाटते काहींची झाली, काहींची होत आहेत. आणि यावेळी 203 नवीन घरकुलं आपल्या गोंदवले गावासाठी मंजूर झाले. 203. 1 घरकुल आणि 2 घरकुल मंजूर व्हायची पूर्वी, ती पण 2 वर्षानं 3 वर्षानं सभापतीमध्ये.
तुम्ही सरपंच म्हणून काम केलंय, तुम्ही सरपंच म्हणून काम केलं, तुमच्या गावाला एक नाही तर 2 घरकुल मंजूर झालं असेल 2 वर्षात, 3 वर्षात. आता या राज्यातली घरकुलांची 100% यादी, 30 लाख घरकुलं पेंडिंग होती, 30च्या 30 लाख मंजूर करून त्याचं काम चालू झालंय. एका वर्षात 8.5 लाख घरकुलं बांधण्याचं काम केलं. हे देशातला विक्रम आहे जो माझ्या ग्रामविकास खात्याने केलेला आहे. 30 लाख घरं मंजूर केली, हाही देशातला विक्रम आहे, तोही माझ्या ग्रामविकास खात्याने केला आहे. तो देवाभाऊ माझ्या पाठीशी आहेत, फडणवीस साहेब माझ्या पाठीशी आहेत, मोदीजी पाठीशी आहेत. आणि आता सांगायला आनंद होतो की 30 लाख घरं मंजूर केली, काम एका वर्षात संपवू आपण. पण नव्यानं ज्यांचं यादीत नाव नव्हतं अशा लोकांची पुन्हा यादी आपण तयार केली आणि आता पुन्हा 38 लाख घरकुलं पुन्हा मंजूर करण्याचं काम आता आपण केलंय. त्यात यावर्षी पुन्हा 10 लाख घरं मंजूर करतोय. त्यामुळं आकडे खूप मोठे आहेत. त्यामुळे आता या सगळ्या गोष्टीचा नाही, पण एका गावात 28,000 गाव आहेत. जसं गोंदवला आहे तसं 28,000 गावं या राज्यामध्ये आहेत. आणि 28,000 गावात जेव्हा 100-200 घरं मंजूर होतात तेव्हा तो आकडा प्रचंड मोठा होतो. म्हणून आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा या कार्यक्रमाच्या निमित्तानं शुभेच्छा. शाळेच्या खोल्या जिल्हा परिषदेच्या याच्यातनं आपण मंजूर केलेल्या त्या निधीतनं तोही निधी या ठिकाणी आला. याही वर्षी पुन्हा नव्यानं येईल एवढंच या ठिकाणी सांगतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. गोंदवलेकरांचं मनापासून कौतुक एवढ्यासाठी आहे की सोसायटीची निवडणूक झाली आणि या निवडणुकीमध्ये 15च्या 15 सीटा खूप मोठ्या फरकानं निवडून दिल्या गोंदवलेकर. मोठ्या फरकानं 100 ते 150 मताच्या फरकानं निवडून दिला. आपल्या सगळ्या गोंदवलेकरांचं पुन्हा एकदा आभार. अशाच महत्त्वाच्या आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या माणदेशी आवाज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.